हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 2. तस्मै स होवाच पितामहश्च श्रद्धा भक्ती ध्यान योगादवैही. त्यावर पितामह ब्रह्मदेव म्हणाले, श्रद्धा भक्ती ध्यान आणि योग या द्वारा ते मिळते. परमात्मा प्राप्त करण्यासाठी, साक्षात्कारी होण्यासाठी अध्यात्मामध्ये श्रद्धा भक्ती ध्यान आणि योग ही चतुसूत्री आहे. यासाठी साधना अनेक आहेत. ज्या साधकाला जी साधना उपयुक्त असेल त्याने ती अंगीकारावी. कोणत्याही साधनेच्या मार्गावर ही 4 स्थाने लागतात आणि मग परमात्म्याची यात्रा घडते. श्रद्धा ही एक महाविलक्षण गोष्ट आहे. ती तर्क वितर्क कल्पना रीत रिवाज अनुभव उपदेश बुद्धी साक्षी पुरावे शास्त्र इत्यादींच्या पार आहे, अतीत आहे. साधक श्रद्धेने म्हणतो की या दगडात मूर्तीत तसबिरीत परमात्मा आहे. येथे तसे आहे म्हणजे आहे, बस. यावर आता कारण मीमांसा चर्चा वाद संवाद वगैरे सर्व काही थिटे आहे. येथे आता आणखी काहीही बोलणे नाही. तशी श्रद्धा आहे, हीच याची सुरुवात आहे, हाच त्याचा मध्य आहे आणि हाच याचा शेवट आहे. परमात्म्यावर अशी श्रद्धा असावी लागते. श्रद्धेच्या पाठोपाठ भक्ती चढावी लागते. श्रद्धेच्या मागोमाग भक्ती येते. ज्यावर श्रद्धा असते त्याची भक्ती हृदयात उतरते. तेथे ती मुरते आणि स्थिरावते. आता त्याच गोष्टीचा ध्यास लागतो. त्याशिवाय चैन पडत नाही. ते त्यापुढे तहान भूक गौण होते. जे काही करायचे ते भावभक्तीने या श्रद्धास्थानासाठी होऊ लागते. नामदेवांना संत म्हणाले की चला पंढरीच्या वारीला. नामदेव अभावितपणे अगदी सहजच म्हणाले की जरा थांबता का, पांडुरंगाला विचारून सांगतो. आळंदी देहू येथून पंढरपूरला चालत जाऊन विठ्ठलाचे दर्शन का घ्यायचे यावर ती वारी स्वतः श्रद्धा आणि भक्तीने करावी लागते म्हणजे कळते. एवढेच त्याचे उत्तर आहे. देवाला नैवेद्य दाखवला, त्याने तो ग्रहण न करता प्रसाद म्हणून परत दिला. यावर कोणतीही चर्चा संभवत नाही. एकतर त्याचा स्वीकार करा किंवा अस्वीकार करा, किंवा तुम्ही काय करता याचा त्या श्रद्धा आणि भक्तीवर काहीही परिणाम होत नाही. श्रद्धा आणि भक्ती पाठोपाठ ध्यान लागते. कारण आता इतर गोष्टींचे भान सुटते. शरीराची सर्व ऊर्जा परमात्म्याचे दर्शनासाठी एकवटली जाते. ते एकाच ध्यासाने ती प्रेरित होते आणि तिकडे प्रवाहित होते. दगडाच्या मूर्तीत स्थित होते. त्यातील अमूर्त स्वतः भक्ताच्या हृदयातून अंतःकरणातून त्या मूर्तीत साकारू लागते. आता ती दगडाची मूर्ती तेथून गायब होते आणि तेथे त्याचे दर्शन घडते. आता साधकही गायब होतो, तोच स्वतः ते दर्शन होतो. येथे अंतरात्मा आणि परमात्मा यांचा योग साध्य होतो. हाच कैवल्य योग आहे. येथे ब्रह्मदेवाने जे सांगितले त्याला एक विशेष महत्त्व आहे. येथे परमात्मा प्राप्त करण्यासाठी, साक्षात्कारी होण्यासाठी अध्यात्मामध्ये श्रद्धा भक्ती ध्यान आणि योग ही चतुसूत्री सांगितली गेली आहे. त्याचे कारण म्हणजे जरी या योगविद्येचा साधक ज्ञानी असला, विद्वान असला, तरीही तो श्रद्धावान भक्ती असलेला ध्यान आणि योग करणारा असेलच असे नाही. कित्येक ज्ञानी अध्यात्मावर विद्वत्ता प्रचूर बोलतात, परंतु त्यांना योगविद्या अवगत नसते. त्यांच्यात श्रद्धा भक्ती असतेच असे नाही. मी एक डॉक्टर पाहिलेले आहेत. त्यांना कुंडलिनी शक्तीवरचे शास्त्रातीत संस्कृत श्लोक तोंडपाठ होते, परंतु त्यांना कुंडलिनी शक्ती जागृतीची विद्या अवगत नव्हती. तसा त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नव्हता. कित्येक जण पंडित आणि विद्वान असतात, परंतु त्यांची परमात्म्यावर श्रद्धा किंवा भक्ती नसते. हे असे असू शकते. यास्तव
आश्वलायन ऋषींना ब्रह्मदेवानी पहिला धडा गिरवायला दिला की येथे श्रद्धा, भक्ती, ध्यान आणि योग ही आत्मब्रह्म विद्येसाठी चतुसूत्री आहे. याशिवाय परमात्मा भेटणे शक्य नाही. हरिओम.